नमस्कार मंडळी. आयुष्य खूप सुंदर आहे. फक्त बायको कोकणातली असावी. डे 95. सरता खेळानंतर फक्त 4 तास झोपून उठलो. कारण आज नवीन वर्ष होतं. लगेचच रेडी होऊन गुढी उभारली आणि गुढीच्या पाया पडलो. गुढीसोबत फोटोज काढून आम्ही ब्लॅक ब्युटीला घेऊन पलीकडे निघालो. मांडावर पोहोचतोच तर एकदम शांतता होती. काल जिथे जल्लोष होता तीच जागा आज शांत होती. मग सामान घेऊन लालपरीला बाय बोलून आम्ही घरी आलो. सौरभ झोपून होता तर त्याला उठवण्यासाठी सगळ्यांनी त्याच्या चेहऱ्यावर पावडर टाकली. मग सगळेच जेवण करून रेडी होऊन आम्ही गगनबावडा गडाकडे जायला निघालो. घाटातून जाताना माकडं पाहत सुंदर व्ह्यू एन्जॉय करत आम्ही वरती पोहोचलो. गडावर पोहोचताच सगळ्यात आधी दगडात कोरलेला बाप्पा पाहिलं. मग कार पार्क करून आम्ही गड चढायला सुरुवात केली. फक्त 10 मिनिटात वर पोहोचलो. वर जाऊन देवाच्या पाया पडलो आणि दगडात कोरलेले देव पाहिले. एकदम भारीच वाटत होतं. थोडं पुढे जाऊन सह्याद्रीच्या पर्वतरांगा पाहिल्या आणि हाच तो दिसणारा करूळ घाट. त्यानंतर आम्ही करूळ घाटात थोडं खाली आलो, जिथे खास सनसेट पॉइंट बनवला आहे. तिथे थांबून सुंदर सनसेट एन्जॉय केला आणि सगळेच लहान मुलांसारखे नाचायला लागले. हा मुवमेंट माझ्यासाठी खूपच स्पेशल होता, कारण पहिल्यांदाच मी मम्मी पप्पांना अशा ट्रिपला घेऊन आलो होतो. यानंतर अमृततुल्यमध्ये चहा घेतला आणि घरी परतलो. घरी आल्यानंतर मनालने काल आणलेल्या ओल्या काजूची भाजी बनवायला सुरुवात केली. बनताना बघूनच भूक लागत होती आणि शेवटी एकदम डिलिशियस भाजी तयार झाली. मग सगळे मिळून बसून जेवलो. खरंच कोकणी जेवण म्हणजे स्वर्गच. यानंतर मनाली सोबत गावातल्या एका जुन्या घरात गेलो. एकदम विंटेजच वाईब होत. जुनं ते सोनं. असा आजचा दिवस इथेच संपला. आता भेटूया कोकणवारीच्या उद्याच्या व्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय. व्हिडिओ आवडला असला तर नक्की इंस्टाग्रामला फॉलो करा आणि युट्यूबला सबस्क्राईब करा.